आनंदिवाचा उदयोस्तु बोल भवानी की जय। सच्चिदानंद स्वरूपा आई भगवती जगदंबा, जिच्या परम कृपेचा परिणाम तुमच्या माझ्याकडून या ठिकाणावरती श्रीमद देवी भागवत कथेचं श्रवण आणि गायन संपन्न होत आहे। काहीतरी आपलं पूर्वजन्माचं भाग्य, साधू संतांची सद्गुरूंची आपल्यावरती असलेली कृपा, आपल्या कुळामध्ये घडलेले पुण्य आणि ज्या पुण्याईचा परिणाम की श्रीमद देवी भागवतासारखा ग्रंथ तुमच्या माझ्या श्रवणामध्ये या ठिकाणी येतो आहे। कालच्या उत्तर भागामध्ये आपण श्रवण केलं, वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवजी महाराजांना शुका तू विवाह कर अशी आज्ञा केली। परंतु शुकदेवजी महाराजांनी आपल्या वडिलांना वेदव्यासजी महाराजांना सांगितलं, फार इकडून जास्त येणारी मंडळी नसतील तर हा रस्ता बंदच ठेवा, कथा सुरू होण्याच्या अगोदर उघडत राहिलं तर चालतं, एकदा कथा सुरू झाली की इकडचं दार बंद, समोर बसलेल्या भाविकांना डिस्टर्ब होत। शक्यतोवर येणाऱ्या भाविकांनी सुद्धा हा प्रयत्न केला पाहिजे की नमन सुरू होण्याच्या आधी आपण आपल्या जागेवर येऊन बसलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपलं चित्त एकाग्र होऊ शकत नाही, म्हणून थोडीशी काळजी घ्यायची। काल शुकदेवजी महाराजांना सांगितलं की शुका तू विवाह कर। शुकदेवजी महाराजांचं मन विवाह करायला तयार नाही। कारण काय? मला निवृत्ती मार्गाने वाटचाल करायची आहे, मला मोक्ष मार्गाने वाटचाल करायची आहे, जीवनभर मला परमार्थ करायचा आहे, भगवतीची भक्ती करायची आहे। आणि भगवतीची भक्ती करत असताना मला कोणत्याही प्रकारची उपाधी माझ्या पाठीमागं नसावी अशी इच्छा आहे। म्हणून बाबा मला विवाह करायचा नाही। वेदव्यासजी महाराजांचं असं म्हणणं होतं की गृहस्थाश्रमामध्ये राहिलं तरी सुद्धा परमार्थ करता येतो। पण हे सूत्र जसं वेदव्यासजी महाराज शुकदेवजी महाराजांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, ते शुकदेवजी महाराजांच्या काही लक्षात येत नव्हतं। त्यांना असं वाटायला लागलं की गृहस्थाश्रमामध्ये राहून परमार्थ कसा घडू शकेल, मोक्ष कसा प्राप्त होईल गृहस्थाश्रमामध्ये राहिल्यानंतर। आणि मग वेदव्यासजी महाराजांनी सांगितलं की शुका तू एकदा राजा जनकांची भेट घेऊन ये। आणि मग वडिलांची आज्ञा झाली आणि काल शुकदेवजी महाराज मिथिला नगरीमध्ये आलेले आहेत आणि विदेहराज जनकांनी शुकदेवजी महाराजांचं स्वागतही केलेलं आहे। शुकदेवजी महाराज राजा जनकजी महाराजांसमोर विराजमान झालेले आहेत। दोन ज्ञानी महात्मे आज एकमेकांच्या समोर आहेत आणि या दोघांचा संवाद जो इथं देवी भागवतामध्ये या ठिकाणी सांगितलेला आहे, हा संवाद फार महत्वाचा आहे, उत्तम आहे। हा संवाद आपल्याला आवर्जून या ठिकाणी ऐकायचा आहे आज। कारण काय आहे? कारण जे सूत्र राजा जनकजी महाराजांनी शुकदेवजी महाराजांना सांगितलं तेच सूत्र तुम्हाला मला आपल्या जीवनामध्ये अंगीकारायचं आहे। वेदव्यासजी महाराजांनी देवी भागवतामध्ये विशेष रूपाने या संवादाचं वर्णन केलेलं आहे या ठिकाणी। आणि काही सूत्र, काही सिद्धांत तुमच्या माझ्यासारख्या माणसांसाठी सांगून ठेवलेले आहेत, तेवढे ऐकायचे आपल्याला। कारण आपणही सामान्य प्रापंचिक जीव आहोत, आपणही गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केलेले आहे। परंतु गृहस्थाश्रम कशा पद्धतीने करावा, गृहस्थाश्रमामध्ये कसं राहावं आणि कसं राहिलं गृहस्थाश्रमामध्ये म्हणजे उद्धार होत असतो, हे समजून घेणं फार आवश्यक आहे।
शुकदेवजी महाराजांच्या दृष्टीनं काल दुपारच्या सत्रामध्ये आपण विचार केला की ज्याला परमार्थ साधना करायची आहे त्यांनी उपाधी आपल्या पाठीमागं काही लावून घेतली नाही पाहिजे, उपाधिरहित त्यांनी झालं पाहिजे. हा भाव ऐकत असताना आपण हे सुद्धा पाहिलं की अनेक घरादाराची धर्मपत्नीची उपाधी सोडून कुठंतरी तीर्थक्षेत्रावरती अरण्यामध्ये जंगलामध्ये जाऊनही बसले. भेटला का त्यांना देव असाही प्रश्न उभा राहिला. समर्थांनी आपल्या करुणाष्टकामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे की ज्या वेळेला मी तीर्थक्षेत्रावरती भ्रमण करण्यासाठी गेलो त्यावेळेला मी पाहिलं किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती धर्म संस्थापना अन्न शांती. आणि ते सगळं त्यांचं करणं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की समाजामध्ये देवासाठी आपलं जीवन समर्पित करणारे किती कोट्यावधी भक्त आहेत की त्यांनी आपलं सगळं जीवन देवाला वाहून दिलं. महाराज मागं काही त्यांनी शिल्लक ठेवलं नाही, जसं आपल्या पाठीमागं आपण काहीतरी शिल्लक ठेवलंय. आपण देवाकडे जातो, कथेकडे येतो, तीर्थक्षेत्रावरती जातो, 2 दिवस 4 दिवस 8 दिवस राहू, फिरून पुन्हा वापस कुठं येतो? घरी येतो. पाठीमागं देवाकडे जाताना सुद्धा माणसं मागं वळून वळून पाहतात. तीर्थक्षेत्रावरती गेले तरी सुद्धा फोन करून, यात्रेला गेले तरी सुद्धा, वारीला गेले तरी सुद्धा घराची चिंता काही त्यांची मिटत नाही. पाय कुठं चाललेले आहेत? देवाच्या धामाकडे. लक्ष सगळं कुठं आहे? सोडून आलेल्या घरादाराकडे, धर्मपत्नीकडे, लेकरा बाळांकडे. सुनबाईनं केलं असेल का सगळं व्यवस्थित? उठली असेल का? माझ्या लेकराला वेळेवरती डबा करून दिला असेल का? स्वयंपाक केला असेल का? लेकरा बाळांना खाऊ पिऊ घालून शाळेत पाठवलं असेल का? शाळेतून लेकर बाळ आले असतील का? काय करत असतील आता? मग राहवलं नाही तर फोन आहेच महाराज. आतापर्यंत फोनची सुविधा फक्त याचा आवाज तिकडं जायचा, त्याचा आवाज इकडं यायचा. आता तिकडचा इकडं दिसतो, इकडचा त्यांना दिसतो, ते पण स्पष्ट. नेटवर्क सुविधा चांगल्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. चित्त मागं ओढल्या जातं. ज्या वेळेला समर्थ म्हणतात, मी पाहिलं की किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती धर्म संस्थापना अन्न शांती. पण माझ्याकडे ज्या वेळेला मी पाहिलं, माझ्या लक्षात आलं की त्या एवढ्या तपस्व्यांच्या तुलनेत, भक्ती करणाऱ्यांच्या तुलनेत, ज्यांनी आपलं आयुष्य देवाच्या चरणावरती वाहिलं, तिथं मी एवढं नाही करू शकलो. मी नाही समर्पण करू शकलो भगवंतासाठी. मी उपाधीमध्ये अडकलो आणि त्याचाच पस्तावलो, कावलो, तप्त झालो. आणि त्याच्यातून एक भावना उत्पन्न झाली, ती अशी की तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. बहुदासते तापसी तीर्थवासी, गिरी कंदरी भेटी नाही जनासी. स्थिती ऐकता थोर विस्मित झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. बहुसाल देवालये हाटकाची, रसाळा कळा लाघवे नाटकाची. पूजा देखता जाड जीवी गळालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. तुझ्या प्रीतीचे दास जन्मासी आले, असंख्यात ते कीर्ती बोलो निगेले. बहुधारणा थोर चकित झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. आणि ही खरी गोष्ट आहे महाराज.
प्रापंचिकांनी या गोष्टीची खंत केली पाहिजे. संसार करणाऱ्यांनी, गृहस्थाश्रम करणाऱ्यांनी कुठंतरी जाऊन याची खंत केली पाहिजे की कुठं आहेत ते भक्त ज्यांनी आपलं सारं जीवन भगवंताच्या प्रेमासाठी समर्पित करून टाकलं आणि आपण कुठं आहोत. शुकदेवजी महाराजांची हीच चिंता. म्हणून शुकदेवजी महाराज त्या उपाधीमध्ये पडू इच्छित नाही आणि राजा जनकजी महाराजांच्या समोर विराजमान झाले. सांगितलं जनकजी महाराजांना, महाराज, माझे गुरु महाराज, माझे वडील वेदव्यासजी महाराजांची इच्छा आहे की मी विवाह करावा, पण मला विवाह करायचा नाही कारण मला उपाधीमध्ये पडायचं नाही. मला परमार्थ साधना, भक्ती साधना करायची आहे, मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. संसार कर्म करत बसलो तर कसं होईल. जनकजी महाराज शुकदेवजी महाराजांना उपदेश द्यायला लागले, शुका, तुला मोक्ष प्राप्ती करून घ्यायची आहे हे मला मान्य आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घे, मोक्ष कशाने प्राप्त होणार आहे. वस्तू, व्यक्ती, पदार्थाचा नुसता बाह्य त्याग केल्याने माणसांना वस्तू, व्यक्ती, पदार्थांना सोडून, घरदार, प्रपंचाला सोडून तुला असं वाटलं की दूर कुठंतरी आपण अरण्यामध्ये जावं, तीर्थक्षेत्रावरती जावं, सगळ्या वस्तू प्रपंचाचा संग तू सोडलास म्हणजे तुला असं वाटतं का की तू मुक्त होशील म्हणून. सगळ्या पदार्थातून संन्यास जर का तू घेतलास तर तू मुक्त होऊन जाशील असं तुला वाटतं का. एका दृष्टीनं हे बरोबरच आहे महाराज. संन्यास कशाला म्हणतात. सगळ्या गोष्टींचा त्याग करण्याला संन्यास असं म्हणतात, सरळ शब्दामध्ये बर का. सगळं सोडून देण्याला संन्यास असं म्हणतात, पण सोडून देणं सुद्धा दोन प्रकारचं असतं. एक बाह्य त्याग सांगितलेला आहे आणि एक आंतरिक त्याग सांगितलेला आहे, अंतरंगातला त्याग सांगितलेला आहे. जनकजी महाराज म्हणतात की शुका, शास्त्राने आपल्याला काय सांगितलं. आपण जन्माला आलो, उत्तम अशा प्रकारे सद्ग्रंथाचं अध्ययन करावं, सुसंस्कारित व्हावं, उत्तम अशा प्रकारच्या सद्ग्रंथाचं अध्ययन करावं आणि या अध्ययनामध्ये जो काळ जातो याच आश्रमाला ब्रह्मचर्य आश्रम असं म्हणतात. विधियुक्त ब्रह्मचर्य आश्रमामध्ये राहावं, हा पहिला आश्रम आहे. दुसरा आश्रम सांगितला की विद्याध्ययनातून मुक्त झाल्यानंतर यथायोग्य समयाला सुलक्षणी कन्या पाहून, आणि कन्या असेल तर सुलक्षणी वर पाहून, यथायोग्य पद्धतीनं धर्मशास्त्रांनी दिलेले, दाखवलेले निकष पाहून वैदिक पद्धतीनं विवाह करावा. आणि हा दुसरा आश्रम आहे ज्याला गृहस्थाश्रम असं म्हणतात. त्या गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा. गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करून काय करायचं आहे, विधीपूर्वक भोग भोगायला सांगितलेले आहे. माणसांना असं वाटतं की गृहस्थाश्रम आपल्याला करायला सांगितला म्हणजे आता आपल्याला कशाचंच बंधन नाही, बस यथेच्छ जीवनभर भोग भोगत राहायचे. आणि इथं माणसं जरा निवांत झाले. जी शुकदेवजी महाराजांची तळमळ कालपासून आपण पाहतो की गृहस्थाश्रमात पडायचंच नाही, एकटंच राहायचं. मग संत महात्म्यांनी, ऋषी मुनींनी सांगितलं की नाही नाही, गृहस्थाश्रमामध्ये राहिलं तरी सुद्धा उद्धार होतो. हे आपल्यासारख्यानी ऐकल्याबरोबर आपल्या वाटा मोकळ्या झाल्या. आपण म्हणतो मग बरं आहे ना, आपण तर गृहस्थाश्रमीच आहोत, बरं झालं, इथं राहून उद्धार होतो तर कशाला गिरी कंदरी कपाटीमध्ये जायचं, वनामध्ये जायचं, कशाला तीर्थक्षेत्रावरती जायचं, मस्त घरात राहायचं, धर्मपत्नी, पतिराज, लेकरबाळ, आनंदात. उद्धार होतोच, उद्धार होतोच. पण जनकजी महाराज सांगतात, गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करणं म्हणजे जीवनभर मनाला वाटेल तेवढा विषयांचा भोग घेणं. हा गैरसमज कोणत्याही गृहस्थाश्रमात प्रवेश केलेल्या व्यक्तीनं मानू नये.
मनात ठेवू नये. गृहस्थाश्रमात प्रवेश का करायला सांगितला? गृहस्थाश्रमाची व्यवस्था कशासाठी आहे? एखाद्याने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश न करता सरळ संन्यासी झाला तर होऊ शकतं त्याचं मन, त्याची इंद्रिय, त्याची चित्तवृत्ती संन्यास आश्रम घेतल्यानंतर विषयांकडे जाऊ शकते. ही भीती नाकारता येत नाही. असे पुष्कळ वैराग्याच्या भरामध्ये आले, पण हे सात्विक वैराग्य आहे का, राजस वैराग्य आहे का, तामस वैराग्य आहे याचा विचार न करता घरदार सोडून संन्यासी झाले. पण संन्यासी झाल्यानंतर काय झालं? चित्तवृत्तीमध्ये पुन्हा विषयांची आसक्ती उत्पन्न झाली, वासना उत्पन्न झाली, विषय भोगायची इच्छा झाली. संन्यास घेतल्यानंतर सुद्धा 6 प्रकारच्या चवीचे पदार्थ अगदी चव घेऊन खाणं चाललेली आहेत. गृहस्थाश्रमी माणसं जसे गादीवरती पलंगावरती शय्या करतात तशी शय्या चाललेली आहे. नाना प्रकारच्या वस्त्र अलंकारांचा संग्रह चाललेला आहे. पहा, जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा संग्रह मनुष्याला, जीवाला घातक सांगितलेला आहे. संग्रह करता कामा नये. काहींनी फक्त गृहस्थाश्रमाचा संग्रह केला नाही, संन्यासी झाले, पण संन्यासी झाल्यानंतर बाकीचा दुसरा संग्रह पुष्कळ केला. चित्तवृत्ती संन्यास घेतल्यानंतर जर का पुन्हा विषयांकडे धाव घेणार आहे तर याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा आहे की संन्यास आश्रम हा वरच्या पायरीवरती आहे. एखादा वर गेला आणि पुन्हा विषयांकडे त्याचं मन गेलं, त्याची बुद्धी गेली, तर याचा अर्थ असा आहे की वरतून तो खाली आदळला, खाली पडला. मग जनकजी महाराजांनी एक उदाहरण दिलं. शुका, वरती झोपलेल्या मनुष्याला खाली पडण्याची भीती असते. वर झोपलेल्या, उंच जागेवरती झोपलेल्या मनुष्याला खाली पडण्याची दाट भीती असते. म्हणून शहाण्या माणसांनी वर झोपूच नये, खालीच झोपा. खाली बसलेल्या, खाली झोपलेल्या, खाली राहणाऱ्या माणसाला पडायचं भय नसतं. वर राहणाऱ्याला म्हणतात संन्यास आणि खाली जी व्यवस्था आहे तिला म्हणतात गृहस्थाश्रम, जिथून पतनाचं भय नाही. का? कारण इथं विधीपूर्वक भोग भोगण्याची व्यवस्था शास्त्रांनी नेमून दिलेली आहे. इंद्रिय विषयांकडे धाव घेणार आहेत, मग काय? इंद्रियांना शास्त्राच्या आज्ञेने त्या वेळेला तो विषयांचा भोग देऊन मनाला, इंद्रियांना संतुष्ट करून मोकळं व्हायचं. पण याचा अर्थ असा नाही की सतत 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 इंद्रिय म्हणत राहतील मला भोग दे, मला भोग दे, आपण ते भोगत राहायचे, असं नसतं महाराज. अजून एक बारकावा सांगू का तुम्हाला? शास्त्रामध्ये ऋतुकाळाशिवाय पती पत्नींनी एकमेकांना स्पर्श सुद्धा करू नये असा शास्त्राचा नियम आहे. दुसरा नियम की एक संतती झाल्यानंतर, पुत्र झाल्यानंतर पुन्हा जीवनभरामध्ये कधी एकमेकांच्या शरीराला स्पर्श करता कामा नये. आता हा शास्त्राचा किती बारकावा आहे. परंतु मनुष्याच्या जीवाच्या इंद्रियांचा असा आहे की इंद्रिय सतत सतत पुन्हा पुन्हा विषयांचा भोग मागत आहे. खाण्यापिण्याचे पदार्थ, कपडा लत्ता, वस्त्र अलंकार, धर्मपत्नी पतीचा भोग आहे, लेकरा बाळांची वासना आहे. असं जर का आपल्या चित्ताचं व्हायला लागलं, अंतःकरणाचं व्हायला लागलं, इंद्रिय आपल्याला विषयांकडे तू विषय दे, विषय दे असं म्हणायला लागले तर काय होतं? इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. म्हणून आपल्याला सांगितलं की गरजेपुरता संसार करायचा, गरजेपुरता प्रपंच करायचा, गरजेपुरते इंद्रियांना विषय द्यायचे. पण एकदा इंद्रियांना विषय दिला की पुन्हा इंद्रियांनी तो विषय मागावा अशी वेळच आली नाही पाहिजे.
मग त्याच्यासाठी काय करायला सांगितलं? त्याच्यासाठी माणसांनी आपल्या इंद्रियांना हळूहळू हळूहळू ताब्यामध्ये घ्यायला सांगितलं. कसं ताब्यात घ्यायचं असतं इंद्रियांना? दृष्टांत दिला. का कुर्मजिया परी उवाईला अवेव पसरी ना इच्छावसे आवरी आपुली आपण. कासव असतं, ते कासव रस्त्याने ज्या वेळेला चालतं त्यावेळेला त्याला जर कळालं की मला पुढे धोका आहे, तर ते कासव त्याचे सगळे अवयव ते जे कवच असतं, पाठ असती, त्याच्या आतमध्ये घेऊन टाकतं. संकट टळलं की पुन्हा त्याचे पाय बाहेर येतात, मुख बाहेर येऊन जातं. ही कला जशी कासवाला अवगत झालेली आहे तशी कला प्रत्येक माणसांनी अवगत करून घेतली पाहिजे आणि आपल्या इंद्रियांना आपल्या ताब्यात घेऊन टाकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या मनावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जनकजी महाराज म्हणतात, कारण शुका, हे जे मन आहे हे मनच बंधनाला कारण आणि मनच मुक्तीला कारण आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. भगवद्गीतेतही हे सूत्र भगवंतांनी सांगितलं. कारण सगळ्यात अगोदर मनाला जर का आपण आवर घातली तर इंद्रिय आपोआप आपल्या ताब्यामध्ये आपल्याला घेणं सोपं जात असतं. कारण शुका, गृहस्थाश्रमामध्ये एखादा मनुष्य राहिला काय आणि संन्यास त्यांनी घेतला काय? शेवटी सगळं मनावर अवलंबून आहे. मन कुठं अडकलेलं आहे, मन कुठं आसक्त आहे. मनामध्ये जर का मीपणाची भावना आहे, मनामध्ये जर का माझेपणाची भावना आहे, यालाच म्हणतात आसक्ती. तर गृहस्थाश्रमात राहिलं काय आणि संन्यास ग्रहण केला काय, काहीच अंतर नाही महाराज. त्याच्यापेक्षा संन्यास घेतला नसता तर चाललं असतं. म्हणून संन्यास काय आहे? पहिलं एक वाक्य मगाशी आपण ऐकलं की सगळ्या वस्तूंचा त्याग करणे याला संन्यास असं म्हणतात. पण कधी कधी त्याग हा फक्त शरीराने केला जातो. वास्तविक त्याग कसा आहे? वास्तविक त्याग कशाला म्हणतात? वास्तविक त्याग हा अंतःकरणातून होत असतो. नुसतं माणसांपासून दूर जाणे, घरादारापासून दूर जाणे याला त्याग म्हणत नसतात. भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे नाथबाबांनी एकादश स्कंदामध्ये की तो असा जो परिपक्व वैराग्यवान नाही तो वनामध्ये जातो आणि वनामध्ये जाऊन वनितेचं चिंतन करतो. म्हणजे आपल्या स्त्रीचं चिंतन करतो. मग कशाला वनामध्ये गेला बाबा? बरा होता, इथंच राहायचं ना. हे सूत्र तुम्हाला मला समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्या आंतरिक त्यागाचं लक्षण सांगत असताना पुन्हा माऊली ज्ञानोबाराय सांगतात की संन्यास काय आहे? मी आणि माझेपण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्याच्या मनामध्ये कुणा संबंधातच आसक्ती शिल्लक राहिलेली नाही, कोणत्याही पदार्थाच्या संबंधामध्ये वासना ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही, जो अनासक्त झाला, मग तो लेकरा बाळांसोबत असला, धर्मपत्नी सोबत असला तरी सुद्धा, घरात राहत असला तरी सुद्धा, अहो त्याचं चित्तच कोणात नाही ना. त्याचं चित्त घरात राहून सुद्धा परमात्म्यात लागलेलं आहे. त्याचं चित्त घरात राहून सुद्धा भगवती भगवंताच्या नामामध्ये आहे. बस तो फक्त दिसायला आपल्या सोबत असतो. आणि हे जमलं पाहिजे. ज्याला घरामध्ये राहत असताना सुद्धा अनासक्त होता आलं महाराज, तो भाग्यवान. त्याच्यासारखा तर भाग्यवान दुसरा तिसरा कोणी नाही. मग आता मनामध्ये आसक्ती नाही, घरामध्ये जर का एखादा राहिला तर आता त्याला घरामध्ये राहिल्याचा, धर्मपत्नी पतिराज लेकरा बाळांसोबत राहिल्याचा किंवा त्यांच्यासोबत व्यवहार कर्म केल्याचा दोष लागत नाही असं सांगितलं जातं. का? कारण त्याची त्या व्यवहार कर्मामध्ये आसक्तीच नाही.
पण हे ऐकायला जितकं सोपं आहे तितकं करायला फार अवघड आहे. कारण हे असे सूत्र ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं मग आम्ही पण तसंच राहू ना आता. तसंही आमचं मन नाही म्हणले कुणात, तशी काही आमची फार आसक्ती नाही कुणात असं म्हणतो आपण. पण आपला फार जीव असतो आपल्या प्रेमाच्या माणसामध्ये. म्हणायला कोणी काही म्हणतं हो, पण आपला जीव असतो वस्तूमध्ये, पदार्थामध्ये, व्यक्तीमध्ये, माणसांमध्ये. आणि म्हणून शुकदेवजी महाराज सांगतात की माझ्याकडे पहा. अरे मी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला, मला धर्मपत्नी आहे, मलाही लेकरं आहेत, नवे नवे मी राजा आहे. पण मी कसा कर्म करतो? मी अनासक्त भावाने हे सगळं कर्म करतो आहे. माझी कशात आणि कोणामध्ये आसक्ती नाही. मी आणि माझेपणामध्ये माझं मन, माझं अंतःकरण गुंतलेलं नाही. माझे इंद्रिय सतत विषयांचा भोग घेण्यामध्ये गुंतलेले नाहीत. विषय कसे भोगायला सांगितले? गरजेपुरता विषयांचा भोग घ्यायला सांगितला. गरजेपेक्षा जास्त जर का औषध घेतलं तर ते औषधही विष होऊन पोटात जात असतं आणि माणसाला मारत असतं. म्हणून औषध जरी आहे तरी किती घ्यायचं असतं? मग डॉक्टर लिहून देतात ही एवढी मोठी बाटली आहे पण याच्यातून इतकंच ml घ्यायचं. एका त्याला लहर आली, मला सगळीच्या सगळी बाटली एकदाच प्यायची. मग तू घेऊच नको बाबा, तू ती माझा वापस देऊन टाक. पूर्ण एका गोळीचं पॅकेट आपल्याला दिलं, सगळ्याच्या सगळ्या गोळ्या एकदाच खातो का आपण? त्याच्या मात्रा असतात. तसं संसार प्रपंच गृहस्थाश्रम करण्याची सुद्धा एक पद्धती आहे. रेणुका माता की जय. ती संसार प्रपंच करण्याची एक पद्धती आहे आणि ती पद्धती जनकजी महाराज शुकदेवांना सांगतात की आता ब्रह्मचर्याश्रमातून आपण सगळ्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला, इथपर्यंत आलो आपण, इकडे लक्ष द्या. आता काय करायचं आहे? आपल्याला धर्मशास्त्रांनी काही कर्तव्य सांगितलेले आहेत, ज्यामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केलेल्या माणसांनी सतत धर्माच्या वाटेवरती वाटचाल करावी, सत्य भाषण करावं, आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं पाप होणार नाही याची काळजी घ्यावी, सतत धर्माचरण करण्याचा प्रयत्न करावा. धन कमवलं धर्म मार्गाने कमवावं. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. आणि कमवलेलं धन गरजेपुरतं प्रपंचाच्या उपयोगात आणावं. राहिलेलं उदास विचारे वेच करी. हे भगवतीनं मला गरजेपुरतं दिलं, माझी गरज भागली, आता जे राहिलंय ते समाजाच्या कल्याणासाठीच आहे, ते दान करायचं. उत्तम मार्गाने धन कमवावं, उत्तम पद्धतीनं परिवाराचं पालन पोषण करावं आणि माझ्याकडून मनाने पाप होणार नाही, तनाने पाप होणार नाही, वाचेने पाप होणार नाही याची गृहस्थाश्रमी माणसांनी काळजी घ्यावी. यालाच म्हणतात धर्मं चर, सत्यं वद, धर्मं चर, स्वाध्यायान्मा प्रमदः. गृहस्थाश्रमी माणसांनी गृहस्थ धर्माचं आचरण अशा पद्धतीनं करावं. पशु पक्षी प्राणी कोल्हे कुत्रे जसा संसार करतात नुसतं विषयांचा भोग घेण्यासाठीच त्यांचं जीवन आहे, तसं आपलं जीवन नाही, एवढं गृहस्थाश्रमी माणसांनी लक्षात ठेवावं. सत्य भाषण करावं, धर्माच्या वाटेवरती वाटचाल करायला पाहिजे, दान करायला पाहिजे, व्रत करायला पाहिजे, उपवास करायला पाहिजे, यात्रा करायला पाहिजे, अतिथी अभ्यागताची सेवा करायला पाहिजे. ह्या सगळ्या धर्मांचं पालन गृहस्थाश्रमी माणसांनी केलं पाहिजे. नित्य नियम याला म्हणतात. शास्त्रांनी आपल्याला नित्य नियम सांगितलेले आहेत की सकाळी रोज पहाटे सूर्योदयाच्या अगोदर उठावं, सूर्योदयाच्या अगोदर स्नान झालं पाहिजे, देवपूजा करावी, आपल्या कुलदेवतेचं पूजन, कुलदेवतेचं ध्यान, कुलदेवतेचा नाममंत्र, सद्गुरूंची शरणागती केलेली असेल तर सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करावा, ध्यान करावं, असं पवित्र जीवन जगावं. सात्विक पद्धतीनं घरामध्ये अन्न तयार करावं, सात्विक पद्धतीनं ते सेवन करावं
म्हणजे ते अन्न सेवन केल्यानंतर सात्विक गुण आपला आपोआप वृद्धिंगत होतो, आपलं अंतःकरण पवित्र राहतं. आपल्या वाट्याला आलेलं उद्योग, व्यवसाय, नोकरी, कामधंदा भगवंताची सेवा म्हणून करावी. कोणी म्हणेल आम्ही घरकाम करतो, ते घरकाम करत असताना सुद्धा भगवंतामध्ये आपली चित्तवृत्ती ठेवली पाहिजे. आणि मग माझं चित्त कुठं राहिलं पाहिजे? तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो. असं भगवंताचं ध्यान आपल्या मनामध्ये असावं, मुखामध्ये पवित्र भगवंताचं नाम असावं. नाम गाता गाता स्वयंपाक करावा महाराज, नाम गाता गाता सगळं घरकाम करावं. भगवंताचं भगवतीचं रूप आठवता आठवता सगळी घरातली कामं करावीत. कधी माझ्याकडून कोणत्याही प्रकारचं पाप घडणार नाही, निंदा घडणार नाही, शिव्या शाप मुखातून बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी. विषयांचा मर्यादेमध्ये भोग घ्यावा, मर्यादेमध्ये हे सगळं करावं असं सांगितलं. शुका, श्राद्धादी कर्म करावेत, यज्ञ याग कर्म करावेत, पितरांना संतुष्ट करावं, देवतांना संतुष्ट करावं, साधू संतांची सेवा करावी. असं जर का गृहस्थाश्रमी मनुष्य करत राहिला ना, तर तो ज्या गृहस्थाश्रमामध्ये आहे तिथं राहता राहताच त्याचा उद्धार होतो, त्याचं परमकल्याण होत असतं. पण त्याच्यासाठी गृहस्थाश्रमामध्ये कसं राहावं याची कला आपल्याला कळाली पाहिजे. आणि ती कला जी जनकजी महाराज शुकदेवजी महाराजांना सांगत आहे, तीच कला नाथ बाबा तुम्हाला मला साऱ्या भक्तांना सांगताना म्हणतात की गृहस्थाश्रमी माणसाने गृहस्थाश्रम कसा करावा. पक्षी अंगणी उतरती, 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 पक्षी अंगणी उतरती. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. जोवरी प्राची नाचे दोरी, जोवरी प्राची नाचे दोरी, जोवरी प्राची नाचे दोरी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. नाथ बाबा तुम्हाला मला गृहस्थाश्रमामध्ये कसं राहावं हे सांगत आहे. त्याच्यासाठी पहिला दृष्टांत दिला. आकाशामध्ये पक्षी उडतात, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. हे पक्षी कसं जीवन जगतात? ज्या वेळेला ते आकाशामध्ये उडतात, पहा पक्ष्यांचाही परिवार आहे, साऱ्यांचाच परिवार आहे या जगामध्ये. पशु पक्षी प्राणी सुद्धा आपापल्या परिवाराला धरून राहतात, जसे आपण माणसं राहतो. हे पक्षी आपल्या लेकरा बाळांसोबत एखाद्या घरट्यामध्ये राहत आहेत आनंदात.
तान्हुली तान्हुली लेकरं त्यांना झाली. त्यांचे आई वडील काय करतात, सकाळ झाली की घरट्याच्या बाहेर पडतात, आकाशामध्ये घिरट्या घालतात. कुठं आपल्याला दाणा भेटतो का, धान्य भेटतं का ते पाहतात. कुठं तरी जमिनीवर थोडंफार धान्य पडलेलं असेल तर लगेच जमिनीवरती येतात, ते धान्य चोचीमध्ये घेतात. किती घेतात, किती क्विंटल घेतात. अहो जेवढा त्यांच्या मुखामध्ये दाणा बसतो, एक बसला एकच घेतील, भुरकून उडून जातील. आणि मग घरट्यामध्ये आले त्यांची छोटी छोटी तान्हुली लेकरं वाट पाहत असतात, आई येणार आहे, बाबा येणार आहे. आणलेला दाणा लेकरांच्या चोचीमध्ये ते भरवतात. पाहता पाहता ते लेकरं लहानाचे मोठे होतात, त्यांना छोटे छोटे पंख फुटतात. आणि मग एक दिवस त्यांची आई त्या लेकरांना घेऊन त्या घरट्याच्या दारात येते आणि देते त्या पिलाला खाली लोटून. तिला विश्वास असतो महाराज की आता त्याला पंख आलेत, मी याला लोटून दिलं की त्याच्याशिवाय हा उडायला शिकणार नाही. जसंच ते पिलो जमिनीकडे यायला लागतं तसे त्याचे ते पंख फडफड फडफड करायला लागतात आणि ते आकाशामध्ये उडायला लागतं. गेलं महाराज, गेलं गेलं उडून. पुन्हा फिरून जर का ते घरट्यामध्ये आलं संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि त्यानं सांगितलं आईला, आई लहानपणापासून रोज मला तू खाऊ घालते, जा ना आज पण माझ्यासाठी दाणा आण ना. ती म्हणते मी नाही रिकामी, तुला पंख आले ना, आता तू उड, तुझा दाण्यात अन्नाचा शोध घे, तू सेवन कर, तुला जसं जीवन जगायचं तसं जग. उडून जातात महाराज. कालांतराने पुन्हा एकमेकांच्या जवळ आले तरी त्यांना हे स्मरण राहत नाही की मी हिचं लेकरू आहे, ही माझी आई आहे. मन गुंतलं का नाही महाराज, लागले आपापल्या उद्योगाला. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी. प्रारब्धानी आपल्या वाट्याला जे भोग आलेले आहेत ना, ते भोग भोगावेत. सुखरूपानी भोग आलेले असतील तर भोगावे, दुःखरूपानी आलेले असेल तर भोगावे. भगवतीची इच्छा म्हणून जीवन जगावं. पण हे जीवन जगत असताना माझं मन कुणामध्ये गुंतणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली. माझं चित्त कुणामध्ये अडकून राहणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली. ते पक्षी ते तर अडकले नाहीत महाराज, पण आपण माणसं किती दिवस झाले, किती वर्ष झाले संसार प्रपंच माणसांमध्ये अडकलेलो आहोत, भोगांमध्ये अडकलेलो आहोत. आणि नुसते वर्ष नाही महाराज, असे अनेक जन्म झाले आपण याच्यातच गुंतलेलो आहोत. आपल्याला कधी बाहेर निघायचं आहे असं जर का माणसांना विचारलं तर माणसं म्हणतात महाराज तुमचं म्हणणं पटलंय आम्हाला, आम्ही पण आता या सगळ्यातून बाहेर पडण्याचीच वाट पाहत आहोत. म्हटले पण आता कसं आहे, लेकरं बाळ लहान आहेत अजून, त्यांचं थोडं शिक्षण वगैरे झालं, ते त्यांच्या पायावर उभे राहिले, मग आम्ही मोकळे. लेकरं बाळ मोठे झाले, उदाहरणाला त्यांना चांगली नोकरी लागली. आता नाही म्हटले, आता एकदा लेकराचा विवाह झाला, एकदा सुनमुख पाहिलं की बस मग आम्ही मोकळे. इकडून तिकडून व्यवस्था होते महाराज, लेकराचा विवाह होतो, सून घरामध्ये येते. आता चला ना, नाही म्हटले, आता सून आलेलीच आहे घरात, एकदा नातवाचं मुख पाहिलं की बास मग आमचं सगळं झालं, मग काही नाही राहिलं आमचं, आमचे मग गंगेत घोडे न्हाले. नातू सुद्धा होतो महाराज, पण तरी सुद्धा आपलं चित्त संसार प्रपंचातलं कर्मातलं जे आसक्त झालेलं आहे ते काही बाहेर निघायला तयार होतं का? नाही तयार होत. कधी कधी आपल्याला परिवारातले माणसं कंटाळून जातात, पण आपण परिवाराला, पदार्थाला, विषयाला कंटाळत नाही, असंही होतं. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? गरजेपुरता गृहस्थाश्रम केला, उत्तम संततीला जन्म दिला, तिला यथायोग्य संस्कार दिले, त्यांना त्यांच्या पायावर उभं झालेलं पाहिलं ना. आता आपण आपली चित्तवृत्ती साऱ्यांमधून काढून भगवंताच्या भक्तीकडे लावायला सांगितली. त्याच्यासाठी तिसऱ्या आश्रमाची व्यवस्था केलेली आहे. याला वानप्रस्थाश्रम असं म्हणतात. ही घरदार सोडून धर्मपत्नीनं पतीनं आता अरण्यात जायचं. आता लेकरं बाळ पाहून घेतील, त्यांना चांगला करायचा, वाईट करायचा, कसं करायचं ते त्यांना. पण आता वानप्रस्थाश्रमात जरी जाता आलं नाही तरी घरातल्या घरात
मी वनात आहे असं समजून घ्यायचं. भोग कमी 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 भोगायला लागायचे. माणसांचं उलट होतं. जसं जसं वय वाढत जातं तशी तशी विषयाची हाव वाढत जाते. ती आलेली सून, हिचं महाराज सगळं लक्ष, तिचं म्हणणं असतं हे असं काय करते, तसं काय करते, हे कशाला केलं, ते कशाला केलं. अर्थात वळण लावणं ही जरी चांगली गोष्ट असली तरी सुद्धा सगळं माझ्याच मनासारखं झालं पाहिजे हा दुराग्रह काही कामाचा नाही. झालं ना तुझं आता? कितीक दिवस स्वतःच्या मनाचं करायचं? पुष्कळ आपल्या मनासारखा संसार करून पाहण्याचा प्रयत्न केला, झाला का गोड? नाही महाराज, तो कधी गोड होणार नाही. आता देवाच्या भगवतीच्या कृपेनं जे मिळेल, जेवढं मिळेल, जसं मिळेल त्याचा अंगीकार करावा आणि भजन करत राहावं ना. वांग्याची भाजी केली, वांग्याचीच कशाला केली? बटाट्याची का नाही केली? एवढं दूध कशाला टाकलं चहामध्ये? आम्ही अर्ध्या कप दुधामध्ये कितीतरी माणसांचा चहा करत होतो. अरे आता उपलब्ध झालेलं आहे, ज्यांना ते करतील ना ते पाहतील. 1 कप दूध टाकायचं, 2 कप, 5 कप, जाऊ द्या. कमवणारे ते, आपण फक्त. पण याच्यावरती कोणी विचार करायला तयार नाही आणि हे संतांना काही पाहवलं गेलं नाही. जनकजी महाराज सांगतात, चुका असा जर गृहस्थाश्रमामध्ये तू अडकला ना, म्हणूनच गृहस्थाश्रमी माणसं उद्धार करून घेऊ शकत नाही स्वतःचा. पण मी सांगतो त्या दृष्टीनं गृहस्थाश्रम पहा. तसा जर पाहिला तर गृहस्थाश्रमासारखा उत्तम आश्रम दुसरा कोणता नाही. अरे अनेक भक्त असे आहेत जे जीवनभर गृहस्थाश्रमी राहिले. यादी वाचली जनकजी महाराजांनी, पहा. अयोध्येचे कुलगुरू महर्षी वसिष्ठ गृहस्थाश्रमी आहेत. वसिष्ठांच्या धर्मपत्नीचं नाव अरुंधती असं आहे. पहा महर्षी जमदग्नी जगदंबा रेणुकेचे पतिराज आहेत. पहा ते अत्री महामुनी ज्यांची धर्मपत्नी माता अनुसूया आहे. पण गृहस्थाश्रम किती उत्तम. अहो असा गृहस्थाश्रम जर का आपण केला ना तर देवादिकांना सुद्धा आपल्याकडे पाहून, आपला संसार पाहून ते मनातल्या मनात लज्जित होतात की पहा अरे असे गृहस्थाश्रमी आहेत. पण इतका सुंदर गृहस्थाश्रम करतात की जणू ऋषितुल्य जीवन. ऋषी नाहीत दिसायला, कपडे ऋषी सारखे नाहीत, वेश साधूचा नाही पण तरी साधू आहे. असा केला पाहिजे गृहस्थाश्रम महाराज. ही तळमळ संतांची आहे. आणि संतांच्या जीवनाकडे सुद्धा आपण पाहिलं तर संतांनी पण गृहस्थाश्रमात प्रवेश केलेलाच आहे ना. त्यांनी कसा केला? त्यांनी गृहस्थाश्रम कसा केला? ते गृहस्थाश्रमात प्रवेश करून सुद्धा कस काय संत झाले, कस काय साधू झाले. हो कसं राहावं याच्यासाठी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसी असावे संसार. हा दृष्टांत नाही कळाला तर नाथ बाबा दुसरा दृष्टांत देताना म्हणतात, वस्ती कर वस्तीसी आला, वस्ती कर वस्तीसी आला. प्रातःकाळी उठून या गेला, प्रातःकाळी उठून या गेला, प्रातःकाळी उठून या गेला. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. वस्ती कर वस्तीसी आला. यात्रेकरू जसा धर्मशाळेमध्ये जातो ना त्याला माहित असतं आपला 1 रात्रीचा मुक्काम या ठिकाणावरती आहे का. तो धर्मशाळेत आला म्हणजे आता त्याची ती धर्मशाळा त्याची जिम्मेदारी होऊन जाते का? नाही महाराज, तसं होत नाही. प्रातःकाळी उठून या गेला, सकाळ झाली, आपल्याला पुढे जायचं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. तसं आपणही यात्रेकरूच आहोत बरं का. इथं फक्त आपण मुक्कामाला थांबलेलो आहोत, आपल्याला पुढे जायचं आहे.
जनकजी महाराज शुकदेवजी महाराजांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि मग शुद्ध पद्धतीनं सत्य भाषण धर्माचरण करत असताना, व्रतवैकल्य करत असताना, दानधर्मादी इत्यादी कृत्य करत असताना गृहस्थाश्रमी माणसाने अजून एक गोष्ट करावी. प्रारब्ध योगानुसार आपल्या वाट्याला सुख आलं तर फार सुखी होऊ नये. वाट्याला प्रारब्धानुसार दुःख आलं तर दुःखी सुद्धा होऊ नये. महाराज समस्थितीमध्ये राहावं. सुख दुःखी समी कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. आणि त्याच्यासाठी संतांकडे पाहिला सांगितलं. गृहस्थाश्रम शिकायचा आहे ना आपल्याला, सगळं जीवनच शिकायचं असेल आपल्याला तर संतांकडे पाहिला सांगितलं. हर हाल में खुश रहना, हर हाल में खुश रहना, संतों से सीख जाए, महफिल में डूबा रहना, संतों से सीख जाए, हर हाल में खुश रहना. कला, जनकजी महाराज कला सांगत आहेत शुकदेवजी महाराजांना. ही कला काय आहे? संकट से भाग जाना सब लोग बताते हैं, संकट से भाग जाना सब लोग बताते हैं, मगर झंझट से बच के रहना, झंझट से बच के रहना, संतों से सीख जाए, हर हाल में खुश रहना, हर हाल में खुश रहना, संतों से सीख जाए, हर हाल में खुश रहना. सुख दुख में हंसना रोना है काम कायरों का. सुख दुख में हंसना रोना हे काम कायरों का. दोनों में मुस्कुराना, दोनों में मुस्कुराना, अरे संतों से सीख जाए, हर हाल में खुश रहना, हर हाल में खुश रहना, संतों से सीख जाए, हर हाल में खुश रहना. मरने के बाद मुक्ति सब लोग बताते हैं, मरने के बाद मुक्ति सब लोग बताते हैं, मगर जीते जी मुक्त रहना, ओ जीते जी मुक्त रहना, अरे संतों से सीख जाए, हर हाल में खुश रहना, हर हाल में खुश रहना, संतों से सीख जाए, हर हाल में खुश रहना. दुनिया के लोग दौलत पाकर के मुस्कुराते, दुनिया के लोग दौलत पाकर के मुस्कुराते, दुनिया के लोग दौलत पाकर के मुस्कुराते, दुनिया के लोग दौलत
हर भिक्षु बन कर हंसना, संतों से सीख जाए हर हाल में खुश रहना, हर हाल में खुश रहना, संतों से सीख जाए महफिल में डूबा रहना, महफिल में डूबा रहना, अरे संतों से सीख जाए हर हाल में खुश रहना, हो हर हाल में खुश रहना, हो हर हाल में खुश रहना। संतों से सीख जाए महफिल में डूबा रहना, सुख दुख में हंसना रोना है काम कायरों का, दोनों में मुस्कुराना संतों से सीख जाए हर हाल में खुश रहे, मरने के बाद मुक्ति सब लोग बताते हैं। मुक्त कधी होतो मनुष्य? काहींनी सांगितलं त्याच्यासाठी मरावं लागत असेल, मेल्यानंतरच मुक्त होईल ना, जिवंतपणी मुक्त होतो का? जनकजी महाराज म्हणतात, शुका हेच तर माझं तुला सांगणं आहे, तुला असं वाटतं तू घरदार धर्मपत्नी पतिराज या लेकरा बाळांच्या सहवासामध्ये राहिला तर तू बंधनात राहशील, यांना सोडून गेला तर तू मुक्त होशील. अरे शरीराने सोडून जाणं आणि येणं याच्यावर मुक्तावस्था अवलंबून नाही. अरे तुझं मन आणि त्या मनाला जर का स्वस्वरूपाचं हे जाणीव झाली, अनुभव झाला, मी हे नाही आणि हे जे माझ्या आजूबाजूला आहे ते माझं नाही, बस तो माणूस जिवंत असताना सुद्धा मुक्त होऊन जातो. पहा ना, सगळे संत मुक्तच आहेत महाराज. मुक्तावस्थेत सगळे व्यवहार संतांचे चाललेले आहेत. संतांचं जीवन पहावं. जगद्गुरु तुकोबाराय गृहस्थाश्रमी आहेत पण मुक्तावस्थेत आहेत. सावताबाबा मुक्तावस्थेत, गोरोबा काका मुक्तावस्थेत, संत नामदेवराय गृहस्थाश्रमी आहेत. जीवन मुक्तावस्था, काही कशाचं बंधन त्यांना लागू झालं नाही. का? रहस्य कळालं, कला कळाली. आपल्याला ती कला अवगत झाली नाही म्हणून बंधन आपल्यावरती आहे. जीते जी मुक्त रहना संतों से सीख जाए हर हाल में खुश रहना. हे सूत्र सांगतात. म्हणून काळजी घ्यावी गृहस्थाश्रमी माणसाने. त्याच्यासाठी असोनी संसारी जीव हे वेगुकरी, असोनी संसारी जीव हे वेगुकरी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, वेदशास्त्र भारी बाय सदा, बाय सदा. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे. शुका, चिंता तुला सुद्धा आहे, चिंता मला आहे. मी राज्याची चिंता करेल, तू संन्यासी होऊन वनात जाशील, तुला लंगोटीची चिंता, तुला दंडाची चिंता, जपाला दंड घेतात ना, तुला कमंडलूची चिंता, आसनाची चिंता, फळ भेटेल का नाही फळ खायची चिंता, तहान लागल्यावर पाणी भेटेल की नाही चिंता. अरे बाबा, संन्यासाला या चिंतेने सोडलं नाही. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळा संसार. तूही चिंता करतो, मी पण चिंता करतो, दोघही चिंतेतच आहोत. तू संन्यास घेऊन चिंता करत बसला तर काही त्या संन्यासाला अर्थ राहणार नाही. मी गृहस्थाश्रमात राहून जरी चिंता करताना दिसतो तरी सुद्धा आसक्तीनं चिंता करत नाही म्हटले मी.
असा हो. फार सुंदर संवाद झाला आणि हे ऐकल्याबरोबर शुकदेवजी महाराजांचं अंतःकरण प्रसन्न झालं की मला तर ही कलाच माहीत नव्हती की हे असंही करता येतं, असंही होऊ शकतं, हे मला कळत नव्हतं. मी फक्त गृहस्थाश्रमातले दोष पाहत होतो. जनकजी महाराजांनी गृहस्थाश्रमाचे बारकावे सांगितले आणि इतर 3 आश्रमांपेक्षा गृहस्थाश्रम किती श्रेष्ठ आहे ते सांगितलं, पण तसा केला तर. आणि मग धन्य झाले शुकदेवजी महाराज. प्रसन्न झालं अंतःकरण शुकदेवजी महाराजांचं. आणि महाराज, आता माझं अंतःकरण तुमच्या ह्या उपदेशाने शांत झालेलं आहे. माझ्या मनामधले सारे संशय नाहीसे झालेले आहेत. बाबांनी मला येताना सांगितलं, शुका जनकांकडे जा, जनकांकडून काहीतरी ऐक, वापस ये बर का. आणि आता मी जातो म्हटले. जनकजी महाराजांना नमस्कार केला. शुकदेवजी महाराज वापस आले. वेदव्यासजी महाराजांच्या सन्मुख गुरु महाराजांना नमस्कार केला. आणि आता पुन्हा वेदव्यासजी महाराजांनी प्रश्न विचारला, शुका विवाह करणार आहेस की नाही. आणि मग शुकदेवजी महाराजांनी विवाहासाठी होकार दिला. शुकदेवजी महाराजांचा विवाह पितरांची कन्या पिवरी हिच्यासोबत संपन्न झाला. गृहस्थाश्रम प्रारंभ झाला. शुकदेवजी महाराजांना क्रमशः 4 पुत्र झाले आणि 1 कन्या झाली. अशी एकूण 5 अपत्य शुकदेवजी महाराजांना झाल्याचं वर्णन आहे, ज्यामध्ये कृष्ण, गौरप्रभ, भूरी आणि देवश्रुत अशी 4 त्यांच्या मुलांची नावं आहेत. आणि जी कन्या झाली, कीर्ती नाव ठेवलं तिचं. सुंदर अशा पद्धतीनं कीर्ती नावाची कन्या प्राप्त झाली. पुढे त्या कन्येचा विवाह सुद्धा शुकदेवजी महाराजांनी लावून दिला. यथा योग्य वर पाहिला. विभ्राजाचा मुलगा अणुह याच्यासोबत शुकदेवजी महाराजांनी आपली कन्या कीर्ती हिचा विवाह लावून दिला. त्यानंतर कीर्ती आणि अणुह यांना अत्यंत प्रतापी आणि ब्रह्मज्ञानी असा ब्रह्मदत्त नावाचा पुत्र झाल्याचं वर्णन आलेलं आहे. हा जो ब्रह्मदत्त पुत्र जन्माला आला, हा तसं पाहिला गेलं तर ब्रह्मज्ञानीच होता. कारण शुकदेवांच्याच कृपा प्रसादातून हा सारा वंश पुढे विस्तार पावतो आहे. पुढे चालून भविष्यामध्ये नारदजी महाराजांकडून याला अगाध अशा प्रकारच्या अध्यात्म ज्ञानाचं दान केलं गेलं आणि यांनी योग मार्ग प्राप्त करून घेतला. यानंतर शुकदेवजी महाराज आपल्या वडिलांकडे पुन्हा आले. आणि आज शुकदेवजी महाराज म्हणतात, बाबा मी तुमची आज्ञा मान्य केली आणि तुमच्या इच्छेखातर मी विवाह केला. उत्तम अशा प्रकारच्या संततीला जन्मदानही केला आणि त्या संततीचा वंशही आता पुढे वाढतो आहे. परंतु आता मला या सगळ्या संसार प्रपंचामधून निवृत्त होण्याची इच्छा होती आहे. अनासक्त भावानेच आजपर्यंत मी हा संसार प्रपंच कर्म करत आलो. पण जेवढा मी इथं शरीराच्या संगाने राहत आलो, आता मला तेवढं सुद्धा या संसार प्रपंचामध्ये राहायचं नाही. तुम्ही मला परवानगी द्या. आता मला जगदंबेच्या रूपाचा ध्यास लागलेला आहे. आता मला जगदंबेचं नाम बीज मंत्राचं गायन करून आई भगवतीच्या स्वरूपामध्ये एकरूप होण्याची उत्कंठा उत्पन्न झालेली आहे. तुम्ही मला संसाराचा त्याग करून भगवतीच्या ध्यानासाठी वनामध्ये जाण्याची परवानगी द्या. वेदव्यासजी महाराजांनी ऐकलं आणि आज शुकदेवजी महाराजांना वेदव्यासजी महाराज थांबवू शकले नाहीत. वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवांना परवानगी दिली. आश्रमाच्या बाहेर शुकदेवजी महाराज पडले. हिमालयाच्या उंच शिखरावरती शुकदेवजी महाराज जाऊन पोहोचले. आई भगवती जगदंबेच्या बीज मंत्राचं अखंड ध्यान शुकदेवजी महाराजांनी आरंभ केलं. आणि पाहता 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 यथा योग्य समयाला शुकदेवजी महाराज हे आई भगवती जगदंबेच्या स्वरूपामध्ये एकरूप होऊन गेले. कशी एकरूप झाले? ध्यानस्थ ज्या वेळेला शुकदेवजी महाराज बसलेले होते ना,
सारी चित्तवृत्ती भगवतीच्या स्वरूपामध्ये एकाग्र झाली. शरीराचे सारे गुणधर्म आई भगवती जगदंबेच्या स्वरूपामध्ये एकरूप झाले. आणि आसनावरती पद्मासन घालून ध्यान मुद्रेमध्ये विराजमान झालेल्या शुकदेवजी महाराजांचा देह जमिनीपासून वर 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 जायला लागला. आणि पाहता 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 वेदव्यासजी महाराजांसारख्या महर्षींची परमज्ञानी ब्रह्मज्ञानी अगाध वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भागवताला प्राप्त झालेला शुकदेव नावाचा अलंकार, ज्या सांब सदाशिवांच्या अंश रूपाने शुकदेवजी महाराजांचं प्रागट्य झालं, ती शुकदेवजी महाराज आज पुन्हा एक वेळेला आपल्या मूल प्रकृतीच्या स्वरूपामध्ये एकाकार होऊन गेले. इकडे वेदव्यासजी महाराजांचं अंतःकरण शुकदेवजी महाराजांच्या विरहाने व्याकुळ व्हायला लागलं. कारण शुकदेवांसारखा पुत्र व्यासांना प्राप्त झाला होता ही काही साधी गोष्ट नाही. कशात काही गुणधर्म अंगात नसलेल्या लेकरा बाळांमध्ये सामान्य माणसांची जीव अडकतात, यात काही आश्चर्य नाही. पुत्र जर शुकदेवांसारखा आहे महाराज, अंतःकरण शुकदेवांच्या विरहाने व्याकुळ झाला. पुन्हा एक वेळेला शुकदेवांना भेटण्याची तीव्र इच्छा वेदव्यासजी महाराजांच्या मनामध्ये उत्पन्न झाली. आपल्या आश्रमाच्या बाहेर पडले आणि त्या हिमालयाच्या शिखराकडे वाटचाल करायला सुरुवात केली, जिकडे शुकदेवजी महाराज तपस साधना करण्यासाठी गेलेले होते. उंच अशा हिमालयाच्या पर्वत शिखरावरती ज्या वेळेला वेदव्यासजी महाराज आले, शोध घ्यायला लागले की याच वनामध्ये माझा शुक ध्यान करण्यासाठी बसला होता. साऱ्या वनामध्ये शोध घ्यायला लागले, पण शुकदेवजी महाराजांचा कुठे शोध लागला नाही. विलाप करायला लागले वेदव्यासजी महाराज, शिवशक्तीचा धावा करायला लागले. पुन्हा एक वेळेला आकाशवाणीच्या माध्यमातून वेदव्यासजी महाराजांच्या कानावर आवाज आला, महर्षे, परमज्ञानी ब्रह्मज्ञानी परमयोगी अशा प्रकारचा तुमचा पुत्र आता तुम्हाला पुन्हा कधी दिसणार नाही, कारण तो भगवती जगदंबेच्या स्वरूपामध्ये एकरूप झालेला आहे. भगवंताला प्रार्थना केली. सांब सदाशिवांना वेदव्यासजी महाराजांनी प्रार्थना केली की भगवंता, एक वेळेला माझ्यावरती कृपा कराली, एक वेळेला मला माझ्या शुकदेवाचं दर्शन तुम्ही करून द्या. अत्यंत व्याकुळतेने भगवंताला प्रार्थना केल्यानंतर आकाशवाणीच्या माध्यमातून भगवंतांनी सांगितलं, महर्षे, तुमच्या शुकाचं पूर्ण रूप तर आता तुम्हाला प्रत्यक्ष साकार पद्धतीनं दिसणार नाही, पण शुकदेवांची छाया मात्र आम्ही तुम्हाला दाखवू शकतो, प्रतिबिंब दाखवू शकतो. प्रतिबिंब का होईना, सावली का होईना, छाया का होईना, माझ्या शुकदेवाची मला पाहिला भेटेल म्हणून प्रार्थना केली भगवंतांना. आणि भगवान शंकरांच्या कृपा प्रसादाने आज पुन्हा एक वेळेला शुकदेवजी महाराजांची भव्य दिव्य अशी छाया, भव्य दिव्य अशा प्रकारच्या प्रतिबिंबाचं दर्शन वेदव्यासजी महाराजांना प्राप्त झालं. प्रत्यक्ष शुकाचं दर्शन नाही झालं, पण शुकदेवाची छटा, सावली, छाया, प्रतिबिंब मला दिसलं, याचं थोडंसं मनाला समाधान झालं. आणि शुकदेवजी महाराज पुन्हा वेदव्यासजी महाराज पुन्हा हिमालयाच्या शिखरावरून खाली खाली यायला लागले, परतीच्या प्रवासाला निघाले. आपल्या आश्रमाच्या दिशेने वेदव्यासजी महाराज आलेले आहेत. आश्रमामध्ये असलेले सारे विद्यार्थी अध्ययन करून आपापल्या धामाकडे, साऱ्या भूमंडलावरती धर्मा ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी निघून गेलेले होते. शुकदेवजी महाराज सोबत होते. तो शुकदेवही आता भगवत धामाला गेलेला आहे, भगवतीच्या धामाला गेलेला आहे. आता आश्रमामध्ये वेदव्यासजी महाराजांचं मन काही रमायला तयार नाही. आणि ज्या वेळेला अजूनही अंतःकरण अशांत आहे हे व्यासांच्या लक्षात आलं, त्यावेळेला आज अचानक
वेदव्यासजी महाराजांना आपल्या जन्मदात्या आईचं स्मरण व्हायला लागलं. स्मरण व्हायला लागलं की एका सामान्य द्वीपावरती माझा जन्म झाला. माता मत्स्यगंधेच्या उदरी माझा जन्म झाला. महर्षी पराशरांसारखे महाज्ञानी परमज्ञानी पिता मला प्राप्त झाले. स्मरण वाटायला लागलं की आपण ज्या वेळेला वयाने अगदी लहान होतो, अगदी आपलं मोजकं 7.5-8 वर्षांचं वय असताना आपण आईची परवानगी घेऊन तप करण्यासाठी वनामध्ये आलो. आज एवढ्या वर्षांचा कालखंड निघून गेलेला आहे, कालावधी निघून गेलेला आहे. द्वीप सोडल्यापासून, घर सोडल्यापासून कधी आपण आईला पुन्हा एक वेळ फिरून पाहिलं सुद्धा नाही. मी एवढा वयोवृद्ध झालेलो आहे, मलाही लेकरं झालेली आहे, पण पुत्राच्या विरहाचं जे दुःख वेदव्यासजी महाराजांना व्हायला लागलं. व्यक्ती वयाने जीवनामध्ये कितीही मोठा झाला तरी सुद्धा, जीवनामध्ये त्याने कितीही वैभव प्राप्त करून घेतलं तरी सुद्धा, तो त्याच्या जन्मदात्या आईपेक्षा कधी श्रेष्ठ होऊ शकत नाही. आणि ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपल्या जीवनाच्या कोणत्याही सर्वश्रेष्ठ उंचीवरती असला तरी सुद्धा, एखाद्या व्यक्तीचं अंतःकरण ज्या वेळेला एकटं होऊन जातं, त्यावेळेला त्याला आपल्या आईचं स्मरण होतं. आठवायला लागलं वेदव्यासजी महाराजांना की मी आईला सांगून आलो होतो की तू ज्या वेळेला माझं स्मरण करशील त्यावेळेला मी तुझ्या समोर उपस्थित राहीन. आणि मनोमन वेदव्यासजी महाराजांनी हा विचार केला की आता आपल्या आईची भेट घेण्यासाठी आपण जायला पाहिजे. एवढ्या वेळामध्ये शौनकांनी सूतजी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज, ज्या वेदव्यासजी महाराजांना आपल्या आईचं स्मरण झालं, अशी वेदव्यासजी महाराजांची आई कोण आहे? महर्षी पराशरांपासून या ब्रह्मज्ञानी महाज्ञानी वेदव्यासजी महाराजांचा जन्म कसा झाला? तप करण्यासाठी आपल्या आईला सोडून वेदव्यासजी महाराज कसे वनामध्ये आले मला सांगा. आम्हाला वेदव्यासजी महाराजांची जन्मकथा ऐकायची इच्छा आहे. हे वाक्य ही प्रार्थना ज्या वेळेला सूतजी महाराजांनी ऐकली त्यावेळेला सूतजी महाराजांचं अंतःकरण भरून आलं. शौनकांनी विचारलेल्या प्रश्नाचं सूतजी महाराज कौतुक करायला लागले की बरं झालं तुम्ही मला वेदव्यासजी महाराजांच्या जन्माविषयी प्रश्न विचारला. मी भाग्यवान आहे की आज मला माझ्या सद्गुरूंचं चरित्र वर्णन करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. हेच माझ्या वाणीची सार्थकता आहे. हीच माझ्या जीवनाची धन्यता आहे की ज्यांच्या कृपा प्रसादातून आज मी तुम्हाला सर्व पुराण वर्णन करून सांगतो आहे. आज या देवी भागवताच्या माध्यमातून मला माझ्या सद्गुरूंचं चरित्र गायन करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.
तुम्ही सावधानतेने सारे श्रवण करा. शौनकजी महाराज सावधान झाले. सूतजी महाराज कथा सांगायला आरंभ करतात. पण एका गोष्टीची सावधानता तुम्हाला मला या ठिकाणावरती लक्षात घेणं बाळगणं फार आवश्यक आहे. कारण इथून पुढे जो कथाभाग आपण ऐकणार आहोत ही देवी भागवताच्या कथेच्या क्रमातली अत्यंत नाजूक जागा आहे. अत्यंत निसरडी अशा प्रकारची जागा आहे. इथून पुढचा कथाभाग ऐकत असताना होऊ शकतं की एखाद्या श्रोत्याच्या, भक्ताच्या, भाविकाच्या मनामध्ये संशय येण्याची शक्यता आहे. कथाभाग ऐकत असताना आपल्या मनामध्ये विकल्प येण्याची शक्यता आहे. आणि हा संशय आपल्या मनामध्ये घर करता कामा नये याची काळजी श्रोत्यांनी, वक्त्यांनी घेतली पाहिजे. कारण पुराणांमध्ये काही कथानक, काही विषय, काही प्रसंग त्या विषयाच्या ओघानी वर्णन केलेले असतात. आणि वर्णन करणाऱ्यांनी ते विषय जेवढ्या सरळ पद्धतीनं सांगितले, पण ते सरळ पद्धतीनं सांगत असताना सुद्धा त्या घडलेल्या घटनेच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती ग्रंथ लिहिणाऱ्याला माहित होती. आज आपण फक्त ग्रंथ ऐकत आहोत. आपल्या मनामध्ये संशय उत्पन्न होतो. असं कसं काय झालं, तसं कसं काय झालं, हे कसं काय झालं, ते कसं काय झालं. हा संशय उत्पन्न होणं ही जीवाची स्वाभाविक प्रकृती आहे. पण संशयाला आपल्या चित्तामध्ये जागा न देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असलं पाहिजे. कारण इथून पुढच्या कथा भागामध्ये जेवढ्या घटना घडत गेलेल्या आहेत ह्या साऱ्या घटना भगवतीच्या इच्छेनं घडत गेलेल्या आहेत. घडताना त्या सगळ्या सामान्य माणसांच्या जीवनात घडतात तशा घडत गेल्या, नवे नवे त्याच्याही पेक्षा विलक्षण घडल्या. आपल्याला असं वाटू शकतं की असं कसं काय झालं, तसं कसं काय झालं. पण हे वाटत असताना एक गोष्टीचं चटकन आपल्या मनाला उत्तर देऊन टाकायचं. पहिलं उत्तर की हे सगळं नियोजन, हा सगळा घटनाक्रम भगवतीनं ठरवलेला आहे. आणि तिनं ठरवल्यानंतर जीवाचं तिथं काही चालत नसतं. एक. आणि दोन, ती घटना घडत असताना पुढं त्या घटनेतून जगताच्या कल्याणाचं काहीतरी फार मोठं कारण जन्माला आलेलं आहे. बस त्या कारणाकडे लक्ष द्यायला सांगितलं. सूतजी महाराज वर्णन करायला लागले की पूर्व कालामध्ये एक उपरीचर नावाचे राजे होते. यांना उपरीचर नाव यामुळे प्राप्त झालं की यांच्या पायाचा स्पर्श जमिनीला कधी होत नव्हता. जे पवित्र आत्मे असतात, देवतुल्य जे आत्मे असतात ना, त्यांचा जमिनीला कधी स्पर्श होत नाही. स्वर्गातल्या देवता जर का इथं भूतलावरती अवतरल्या तर त्या जमिनीवर पाय टेकवून उभ्या राहत नाहीत महाराज, त्या अलगद राहतात. हेच त्यांच्या देवत्वाचं दर्शन आहे. दिव्य देह त्यांना प्राप्त झालेले असतात. तसं ह्या राजांनी आपल्या धर्मपालनाने ही सिद्धी प्राप्त करून घेतलेली आहे की देवतुल्य त्यांचं शरीर झालेलं आहे. जमिनीला स्पर्श नाही होत त्यांच्या पायाचा. उपरीचर, या उपरीचर राजांचा विवाह झालेला आहे, ज्यांना गिरिका नावाची एक सुंदर सुलक्षणा अशा प्रकारची धर्मपत्नी प्राप्त झालेली आहे. उत्तम अशा प्रकारची संतती सुद्धा यांना प्राप्त झालेली आहे. ज्या वेळेला एक दिवस या गिरिका नावाची जी धर्मपत्नी आहे तिचा ऋतुकाल संपलेला असताना आपल्या पतीच्या सहवासामध्ये राहावं अशी तिच्या मनामध्ये कामना उत्पन्न झाली. नेमकं त्या दिवशी राजे साहेब शिकार करण्यासाठी वनामध्ये निघाले. अरण्यामध्ये ज्या वेळेला राजे येऊन पोहोचलेले आहेत तिकडं महालामध्ये गिरिका राणीला राजाचं स्मरण होत आहे. आणि इकडं वनामध्ये शिकार करण्यासाठी, मृगया करण्यासाठी आलेल्या राजे साहेबांना सुद्धा आपल्या राणीचं, धर्मपत्नीचं स्मरण व्हायला लागलं. आणि ह्याच स्मरणामध्ये उपरीचर राजांनी आपल्या धर्मपत्नीसाठी यथायोग्य प्रसाद एका झाडाच्या पानाच्या द्रोणामध्ये संग्रहित केला आणि एका स्वेन नावाच्या पक्षाच्या चोचीमध्ये तो द्रोण दिला. आणि त्या पक्षाला सांगितलं की हा द्रोण, हा प्रसाद महालामध्ये गिरिकेच्या स्वाधीन तू नेऊन पोहोचव.
पक्षाने द्रोण आपल्या मुखामध्ये घेतला आणि पक्षी आकाश मार्गाने वाटचाल करायला लागला, उडायला लागला. इतर जे पक्षी होते आकाशामध्ये त्यांनी पाहिलं की अरे या पक्षाच्या चोचीमध्ये काहीतरी पदार्थ आहे, हा एकटाच घेऊन चाललेला आहे, आपल्याला सुद्धा ते खायला भेटलं पाहिजे म्हणून आजूबाजूच्या पक्ष्यांनी त्याच्यावरती झडप घेतली. या पक्ष्यांच्या एकमेकांच्या झटापटीमध्ये तो द्रोण त्याच्या चोचीतून सुटला आणि पाण्यामध्ये, नदीमध्ये, गंगेमध्ये येऊन पडला. जसाच तो गंगेमध्ये येऊन पडला तो एका माशानं गिळला. माशाने ज्या वेळेला तो गिळला तो मासा यथायोग्य समयाला एका धीवराच्या म्हणजे कोळ्याच्या जाळ्यात अडकला, निषाद राजाच्या केवटाच्या जाळ्यात अडकला. त्याचं पोट ज्या वेळेला फाडलं गेलं ना त्यावेळेला त्याच्यामधून एक कन्यारत्न बाहेर पडलं. त्यावेळेला हस्तिनापूरचे राजे साहेबांनी सांगितलं की निषादा हे कन्यारत्न तूच सांभाळ. जी कन्या प्राप्त झालेली आहे तिचा सावळा सावळा वर्ण आहे, देहयष्टी विलक्षण आहे, सुंदर आहे, वर्ण फक्त सावळा आहे. आणि अजून एक गोष्ट अशी होती की या माशाच्या पोटातून जिचा जन्म झाला ना तिच्या शरीराला माशाचाच गंध येत होता, म्हणून तिचं नाव मत्स्यगंधा असं ठेवलं गेलं. हळूहळू मत्स्यगंधा लहानाची मोठी झाली, तारुण्यावस्थेमध्ये आलेली आहे. आपल्या वडिलांचा व्यवसाय आहे नाव वल्लवण्याचा हे तिला ठाऊक झालं आणि ती सुद्धा आपल्या वडिलांना सहकार्य करायला लागली व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये. एक दिवस त्याच वनामध्ये, त्याच गंगेच्या नदीच्या काठावरती अत्यंत महान अशा प्रकारचे तपस्वी महर्षी पाराशर येऊन उपस्थित झाले. आणि नेमकं त्या दिवशी नाव वल्लवण्याची जिम्मेदारी मत्स्यगंधेकडे आली. महर्षी पाराशर नावेमध्ये विराजमान झाले, मत्स्यगंधा नावेमध्ये विराजमान झाली. नाव गंगेमधून ऐल तीरावरून पैल तीरावरती जायला लागली. गंगेच्या मध्य धारेवरती ज्या वेळेला नाव आली त्यावेळेला अचानक महर्षी पाराशरांचा हात मत्स्यगंधेच्या हाताकडे वळला आणि महर्षींच्या हाताचा स्पर्श मत्स्यगंधेच्या हाताला झाला. जसाच महर्षींचा स्पर्श आपल्याला होतो आहे हे मत्स्यगंधेच्या लक्षात आलं, तिनं आपला हात आवरून घेतला. महर्षी माझ्याकडे एकटक पाहत आहेत हे मत्स्यगंधेच्या लक्षात आलं आणि ती लज्जेनी जराशी ऋषींसोबत संवाद करायला लागली. महर्षे, तुमच्यासारख्या तपस्व्याला ही गोष्ट शोभून दिसत नाही. परंतु एका बाजूला मत्स्यगंधेला महर्षी पाराशरांचं भयही वाटायला लागलं. मी जर यांना एखाद्या गोष्टीसाठी विरोध करायला गेले, यांनी मला जर का शाप दिला तर. परंतु तरी सुद्धा मत्स्यगंधा महर्षी पाराशरांच्या मनाची समजूत काढायला लागली आणि सरळ महर्षींना नकार देण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं महर्षींना मत्स्यगंधा म्हणायला लागली की हे महर्षे, आपल्यासारख्या तपस्व्याला ही गोष्ट शोभून दिसणारी नाही. त्यावेळेला महर्षी पाराशर बोलायला लागले, मत्स्यगंधे, मला ठाऊक आहे मी तपस्वी आहे, मी साधू आहे, मी ऋषी आहे, माझ्या मर्यादा आहेत. परंतु एक गोष्ट तुला सांगू का, असं नाही की मी स्त्रीला आज पहिल्यांदा माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणून माझी ही अवस्था झालेली आहे, असं तू समजू नकोस. अगं, तू सामान्य माशाच्या पोटातून जन्माला आलेली स्त्री आहेस, कन्या आहेस. एवढंच नाही तर तुझ्या शरीराला माशाचा गंध येतो आहे. कोण पुरुष तुझ्या जवळ येऊ इच्छिल? अगं, तुझ्यापेक्षा सुद्धा अत्यंत दिव्य दिव्य अशा प्रकारची देहयष्टी, देह शरीर ज्यांना प्राप्त झालेलं आहे अशा स्वर्गातल्या अप्सरांना मी अखंड माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. पण आजपर्यंत कधी माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची विषय भावना उत्पन्न झाली नाही हे मी जाणतो. आणि मी तुला हेही गोष्टीचं स्पष्ट करून सांगतो आहे की मत्स्यगंधे, आज जर का माझ्याकडून हे कृत्य घडताना तू पाहते आहेस तर याला कारण मी नाही, याला कारण भगवतीची काहीतरी
कठोर इच्छा आहे. तुझ्यापासून उत्तम अशा प्रकारचा परमज्ञानी ब्रह्मज्ञानी पुत्र जन्माला यावा अशी काहीतरी नियतीची इच्छा आहे. मत्स्यगंधा म्हणायला लागली, पण महर्षे, शास्त्र असं सांगतं की पवित्र तीर्थामध्ये कोणत्याही प्रकारचं अपवित्र कर्म भक्ताने साधकाने करू नये, माणसाने करू नये. काही हरकत नाही म्हटले. आपण पहिल्या तीरावरती पोहोचल्यानंतर मी तुमची इच्छित मनोकामना पूर्ण करेन. पहिल्या तीरावरती येऊन पोहोचले. जमिनीला स्पर्श झाला. म्हटले, आता तुला काय अडचण आहे? मत्स्यगंधा उत्तर द्यायला लागली. म्हटले, महर्षी, आता दिवस आहे, सूर्य अजून आकाशामध्ये दिसतो आहे आणि सूर्यनारायणा देखत कोणत्याही प्रकारचं अपकृत्य जीवाकडून माणसाकडून घडता कामा नये. काही हरकत नाही म्हटले, मी माझ्या सामर्थ्याने आत्ता रात्र करतो. म्हणून आपल्या मंत्र सामर्थ्याने, तपस सामर्थ्याने सूर्यनारायणाला झाकून टाकलं. अंधार पसरला. आणि आता मात्र मत्स्यगंधा पराशरांना म्हणायला लागली, हे महर्षी, तुम्ही महान तपस्वी आहात हे मी जाणते आहे. या साऱ्या घटनेच्या पाठीमागं भगवंताची इच्छा आहे हेही मी जाणते आहे. पण माझ्यावरती एक कृपा करा. माझी एक अट आहे. माझ्यापासून तुमच्यासारखाच ब्रह्मज्ञानी महाज्ञानी तपस्वी असा पुत्र जन्माला आला पाहिजे. त्यावेळेला महर्षी पराशर म्हणायला लागले की अगं, मी तरी सामान्य ऋषी आहे, तपस्वी आहे, पण माझ्यापासून तुला जो पुत्र प्राप्त होईल हा सामान्य जीव नसेल, हा साक्षात नारायणांचा अंश असेल. जो महान ज्ञानी महान तपस्वी असेल, मी तुला वर प्रदान करतो. अशी उत्तम संतती तुला प्राप्त होईल. आणि ही संतती प्राप्त होऊन सुद्धा तुझं कौमार्य भंग पावणार नाही, हा माझा तुला वर आहे. आणि ज्यावेळेला या वनप्रांतामध्ये या द्वीपावरती महर्षी पराशर आणि मत्स्यगंधा राहत आहेत, दोघांचाही संयोग घडला आणि या संयोगातून जन्म झाला कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यासजी महाराजांचा. यथा योग्य समयाला आपल्या पुत्राला शास्त्राचं ज्ञान देऊन महर्षी पराशर निघून गेलेले आहेत. इकडं मत्स्यगंधा कृष्णाचं लालन पालन करते आहे. सावळा वर्ण होता म्हणून कृष्ण असं नाव ठेवलं. द्वीपावरती जन्म झाला म्हणून द्वैपायन असं त्यांना म्हटलं गेलं. आणि त्यांनी ह्या सगळ्या सूत्रांचा, वैदिक सूत्रांचा, मंत्रांचा विस्तार जे करणारे आहेत म्हणून त्यांना व्यास ही पदवी देण्यात आली. आणि ज्यांनी आपल्या जीवनाच्या तपस साधनेच्या कालावधीमध्ये निव्वळ एक बोर खाऊन तप केलं, दिवसभरामध्ये फक्त एक बोर फळ सेवन करून ज्यांनी तप केलं म्हणून त्यांना बादरायण अशा प्रकारची संज्ञा प्राप्त झाली. असे महर्षी बादरायण कृष्ण द्वैपायन वेदव्यासजी महाराजांचा अशा द्वीपावरती जन्म झाला. पाहता पाहता महर्षी अर्थात कृष्ण 8 वर्षांचा झाला आणि एक दिवस आपल्या आईकडे येऊन म्हणायला लागला, आई, तू मला वनामध्ये तप करण्यासाठी जाण्याची परवानगी दे. कशासाठी तप करायचं आहे कृष्णा तुला? आई, मला तप करून फार मोठं ज्ञान संपादन करायचं आहे. कृष्णा, ज्ञान मिळवून काय करणार आहेस? आई, माझ्या ज्ञानाच्या प्रभावाने मी साऱ्या जीवांचं अज्ञान नाहीसं करेल, साऱ्या जीवांना ज्ञानाच्या दानाची व्यवस्था करेल. हे कार्य मला समाजामध्ये करायचं आहे, पृथ्वीवरती करायचं आहे. छोटासा आपला 8 वर्षांचा कृष्ण ज्या वेळेला म्हणतो, आई मी तप करायला जाऊ का? त्यावेळेला सत्यवती मातेचं अंतःकरण द्रवीभूत झालं. पण लक्षात आलं की मला झालेली संतती सामान्य नाही, ऋषींपासून मला पुत्र झालेला आहे. तपस्व्याचा पुत्र तपस्वीच राहील. सत्यवतीनं मत्स्यगंधेने परवानगी दिली. जा म्हटले कृष्णा तू, पण एक मला वचन दे. ज्या वेळेला मी तुझं स्मरण करेन ना, ज्या वेळेला मला तुझी आठवण येईल कृष्णा, त्या वेळेला तू माझ्या समोर उभा राहा आणि मला भेट दे. आईला वचन दिलं आणि 8 वर्षाचे असताना आईला सोडून महर्षी अर्थात कृष्ण घनदाट अरण्यामध्ये येऊन पोहोचले. खडतर अशा प्रकारची तपसाधना केली.
भगवतीच्या कृपेतून अगाध ज्ञान संपादन करून घेतलं आणि त्या ज्ञानाच्या प्रभावाने अनेक ग्रंथांची रचना केली, ज्यामध्ये वेदांचे 4 भाग केले, उपनिषद, 18 पुराणांची रचना, महाभारताची रचना इत्यादी विषय पुढे आलेले आहेत. ही वेदव्यासजी महाराजांच्या अगाध ज्ञानाची प्रतिभा आहे की ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने, आपल्या ज्ञानाच्या सामर्थ्याने नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. ज्ञानाचा जणू काही विशाल अशा प्रकारचा दीपस्तंभ समाजामध्ये ज्यांनी आपल्या तपानी उभा केला की अशा वेदव्यासजी महाराजांच्या ऋणामधून समाज आजही किती सेवा केली ऋषी मुनींची तरी सुद्धा व्यासांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. एवढं मोठं व्यासांचं तप आहे. अनेक सत्शिष्य घडवले, त्या सत्शिष्यांना ग्रंथाचं अध्ययन करवलं. ती सत्शिष्य देश विदेशामध्ये जाऊन सनातन वैदिक ज्ञानाचा प्रचार प्रसारही करायला लागले. धर्मशास्त्र जनमानसांच्या जीवनामध्ये एवढं घट्ट आजही आहे महाराज की कितीही एखाद्या माणसांनी, काही माणसांनी धर्मापासून, शास्त्रापासून, वैदिक परंपरेपासून आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आजही परंपरेशी आपण निगडीत आहोत, धर्मशास्त्राशी आपण जोडलेलो आहोत. विचार करा, ज्या कालावधीमध्ये प्रचार प्रसाराचं कोणत्याही प्रकारचं माध्यम नाही तरी एकट्या वेदव्यासजी महाराजांनी संपूर्ण विश्व भ्रमण केलेलं आहे, भारतवर्ष भ्रमण केलेलं आहे. गावोगावी घरोघरी जाऊन शिष्य प्रशिष्य घडवून शिष्यै प्रशिष्यैस्तच्छिष्यैर वेदास्ते शाखिनो भवन असं त्यांच्या कार्याचं वर्णन केलं गेलं. आणि एवढं मोठं महान कार्य करता 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 अनेक वर्षांचं आपलं आयुष्य वेदव्यासजी महाराजांचं निघून गेलेलं आहे. आणि हे कार्य करता करता वेदव्यासजी महाराज वयोवृद्ध झाले. इकडं मात्र मत्स्यगंधा नेहमीप्रमाणे आपल्या पित्यांना वनामध्ये गंगेच्या तीरावरती सहकार्य करते आहे. त्याच वेळेला हस्तिनापूरचे सम्राट झालेले आहेत राजा प्रतीपांचे सुलक्षणी, प्रतापवान, वीरवान असे पराक्रमी पुत्र ज्यांचं नाव राजा शंतनू होतं. हे शंतनू कोण आहेत? की पूर्व कालामध्ये इक्ष्वाकू वंशामध्ये एक महाभीष नावाचे राजे जन्माला आले होते. महान तपस्वी, महान पराक्रमी होते. हे महाभीष नावाचे राजे एक दिवस ब्रह्मसभेमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. कुठं? सत्यलोकामध्ये. ब्रह्मदेवांच्या सभेत यांचं स्थान होतं. राज्य पृथ्वीवर करत आहेत, स्थान ब्रह्मदेवांच्या सभेमध्ये. किती मोठा अधिकार! ब्रह्मदेवांच्या सभेमध्ये बसलेले आहेत. त्याच ठिकाणावरती गंगा सुद्धा विराजमान झालेली आहे. पण सभेमध्ये एक विचित्र प्रसंग घडला. गंगा ज्या वेळेला सभेमध्ये बसलेली आहे त्यावेळेला वाऱ्याच्या परिणामाने म्हणा किंवा गंगेच्या असावधानतेच्या परिणामाने म्हणा की गंगेच्या खांद्यावरती असलेला जो पदर आहे तो जरासा खाली सरकला. आता ही घटना ज्या वेळेला घडत होती त्यावेळेला सभेमध्ये बसलेल्या सगळ्या देवदेवतांनी आपल्या माना खाली करून घेतल्या, मर्यादा सांभाळली, माना खाली घातल्या. पण सभेमध्ये बसलेले महाभीष नावाचे राजे जे आहेत ते एकटक गंगेकडे पाहत राहिले. बरं, राजेच एकटे पाहत आहेत असं नाही तर गंगा सुद्धा राजांकडे त्याच भावनेने पाहते आहे हे ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं. आणि ब्रह्मदेवांनी शाप दिला की तुम्हा दोघांना सुद्धा अनेक वर्षांपर्यंत मनुष्याच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल.
आणि इकडं ज्या वेळेला या दोघांना शाप प्राप्त झाला त्यावेळेला तेच महाभीष नावाचे राजे इकडं हस्तिनापूर राज्यामध्ये राजा प्रतिपांच्या पुत्र रूपाने जन्माला आले. त्यांचंच नाव शंतनू असं ठेवलं गेलं. आणि तिकडून गंगा सुद्धा मनुष्याच्या आकारामध्ये अवताराला आल्याचं वर्णन आहे. आणि ज्या वेळेला हा घटनाक्रम तिथं झाला त्याच वेळेला वसिष्ठांच्या आश्रमामध्ये एक प्रसंग झाला. स्वर्गलोकातले 8 वसू वर्णन केलेले आहेत. हे 8 वसू महर्षी वसिष्ठांच्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचले. तिथं या 8 वसूंनी महर्षी वसिष्ठांचं सगळं वैभव पाहिलं. जे वैभव नंदिनी नावाच्या गायीपासून महर्षी वसिष्ठांना प्राप्त झालेलं आहे हे त्या वसूंच्या लक्षात आलं. त्यांच्या सोबत त्यांची स्त्री जी आहे त्या स्त्रीनं कामना उत्पन्न केली आपली की मला ती नंदिनी गाय पाहिजे आहे. आता त्या 8 वसूंमध्ये एक प्रधान वसू होता ज्याचं नाव देव असं होतं. आता तो देव जो आहे तो स्वभावतःच धार्मिक आहे. त्याला धर्मशास्त्राचं सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. पण आता स्त्रीनं कामना व्यक्त केली. बालहट्ट आणि स्त्री हट्ट असे 2 हट्ट वर्णन केले. आणि मग स्त्री हट्टाला पाहून त्यानं ती गाय इतर 8 वसूंच्या सहकार्याने चोरण्याचा प्रयत्न केला. महर्षी वसिष्ठ ज्या वेळेला वनामधून आपल्या आश्रमामध्ये आले पाहतात तर काय गोशाळेमध्ये नंदिनी दिसायला तयार नाही. आणि आपल्या अंतर्ज्ञानाने महर्षी वसिष्ठांनी हे जाणलं की 8 वसूंनी मिळून हे आपल्या गायीचं हरण केलेलं आहे. आणि त्यांनी शाप दिला की तुम्हाला अनेक वर्षपर्यंत मनुष्याकार होऊन मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. आता वसूंना ही गोष्ट माहीत झाल्यावर सगळे जण हातापाया पडायला लागले महर्षी वसिष्ठांच्या की आमच्याकडून चूक झाली, आम्हाला क्षमा करा. महर्षींनी उशाप दिला. मी 8 वसूंपैकी 7 वसूंना हा उशाप देतो की तुम्हाला जे अनेक वर्ष मृत्यूलोकामध्ये जगायचं होतं ते अनेक वर्ष जगण्याच्या ऐवजी तुम्हाला 1च वर्षाचं आयुष्य जगण्याची गरज आहे. पण जो मुख्य वसू आहे देव नावाचा त्याला मात्र, कारण हे सगळं कपट त्यांनी ठरवलेलं आहे, हा मात्र उशाप मी त्याला देणार नाही. त्याला अनेक वर्षापर्यंत मृत्यूलोकामध्ये जगावं लागेल. आणि मग हे 8 वसू जन्म घ्यायला तयार झाले. त्याच वेळेला गंगा माता स्वर्गलोकातून सत्यलोकातून पृथ्वीकडे येत होती. यांची रस्त्यात भेट झाली आणि वसूंनी तिला सांगितलं, म्हणले तुलाही शाप मिळाला, आम्हालाही मिळाला. तू एक काम कर, तूच आमची माता हो, आम्ही तुझ्या उदरी क्रमाक्रमाने जन्म घेऊ. आम्ही जन्माला आलो की आम्हाला तू नदीच्या गंगेच्या पाण्यात बुडवून टाक, म्हणजे आमचा पुन्हा आम्ही आमच्या लोकामध्ये जाऊन पोहोचू. आणि त्याच पद्धतीनं या दोघांचं, या 8 वसूंचं गंगेचं संगनमत झालं. इकडं राजा शंतनूही जन्माला आलेले आहेत. पण अजून गंगा जोपर्यंत अवतीर्ण होती आहे तोवरच राजा शंतनूची दृष्टी गेली मत्स्यगंधेवरती. मत्स्यगंधेला ज्या वेळेला वनामध्ये विहार करताना राजा शंतनूनी एक दिवस पाहिलं, गंगेचं प्रागट्य झालं. गंगा मातेला विहार करताना नदीच्या पात्रावरती, गंगेच्या पात्रावरती विहार करताना राजा शंतनूनी पाहिलं. आणि गंगेला पाहून विवाहासाठी याचना केली की तू माझ्यासोबत विवाह कर. गंगा विवाह करायला तत्परही झाली, तयारही झाली. पण गंगेनी एक अट घातली की मी तुमच्यासोबत विवाह करायला तयार आहे, पण विवाह झाल्यानंतर मी काहीही केलं तरी तुम्ही मला एकाही शब्दाने विरोध करायचा नाही, प्रश्न विचारायचा नाही की तू असं का करतेस. शंतनू राजांचं मन गंगेवरती आलेलं असल्यामुळे शंतनू राजांनी अट मान्य केली. गंगेचा आणि शंतनू राजांचा यथायोग्य समयाला विधीपूर्वक विवाह सोहळा संपन्न झाला. आणि आनंदाने गंगेसोबत शंतनू राजे हस्तिनापुराच्या राजमहालामध्ये गृहस्थाश्रम संपन्न करायला लागले. आता जन्माला यायचे होते 8 वसू. ती कशा पद्धतीनं आता 8 वसूंचा जन्म होतो, कशा पद्धतीनं गंगा माता त्यांना गंगेमध्ये विसर्जित करते. 8वा वसू काय, कोणत्या रूपामध्ये, कोणत्या नावामध्ये जन्म घेतो आणि त्याचं पुढं कार्य, शंतनूचा वंश, महर्षी व्यासांचा वंश पुढं कशा रीतीनं विस्तार पावतो, हा सारा कथा भाग आपण श्रवण करू.
फक्त काही वेळाच्या विश्रांतीनंतर रेणुका माता की जय. आनंदी वाचा उदयोस्तु बोल भवानी की जय.